गणेश साळुंके, डॉक्टर गणेश साळुंके, माझा टी शर्ट. आणि आता हँडओव्हर टू डॉक्टर संदीप माने. सर्वप्रथम कर्जत मेडिकल असोसिएशन आयोजित टुर्नामेंट कोतवालवाडी येथे आणि क्रिकेटमधील नरेंद्र मोदी म्हणून ज्यांची ख्याती असे आमचे डॉक्टर कुलकर्णी सर यांचा जर्सी देऊन सत्कार. पहिल्या मॅचला आमची कॉमेंट्री झाली. आम्ही स्पेशल कॉमेंटेटर बोलवले डॉक्टर संदीप माने. आता त्यांची कॉमेंट्री ऐकून तुम्ही हसाल आणि घरी जाऊन पोट दुखवाल. आता त्यांच्याकडे आम्ही हँडओव्हर करतोय. याच्यानंतर आमचं काम संपलेलं आहे. आता तुम्ही फक्त हसतच राहणार. सर नाव माहित पाहिजे. 12 खेळाडू पाहिजे. भिवंडी टीम का 12वां प्लेयर इधर भेजिए ना. हां सॉरी ओके ओके. कल्याणचं नाही आहे पण त्यांचा जो इथे बाउंड्री फिल्डर असेल तो सांगेन किंवा डॉक्टर कुलदीप इंगोळे सांगतील. काय प्रॉब्लेम नाही. अतिशय उत्कंठावर्धक मॅचेसला सुरुवात. सामन्याचं पहिलं षटक पॉवर प्ले. यावेळी मात्र अतिशय अचूक टप्प्यावरती चेंडू आणि बॅट्समनने हा चेंडू मिस केलेला आहे आणि निर्धाव असा हा चेंडू गेलेला आहे. कर्जत मेडिकल असोसिएशन आयोजित कोतवालवाडी या ग्राउंडवरती मर्यादित षटकांचे सामने. यावेळी मात्र उंच उडालेला फटका आणि पाहूया अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. कल्याण वर्सेस भिवंडी हा सामना चालू आहे. हो गया यार. नॉट अलाउड. आपको कोई प्रॉब्लम है? पूछ लो. कमेंट्री मध्येच विचारून घ्या. भिवंडी टीम कल्याण टीम के जो विकेट कीपर है उनको कुछ फ्रैक्चर है शायद, तो वो ग्लोव इस्तेमाल कर रहे हैं. अगर आपको कोई ऑब्जेक्शन है तो अभी बोल दो. अभी पहला डिलीवरी हुआ नहीं है. ऑब्जेक्शन है तो बोलो. नॉट अलाउड म्हणताय ते. दे आर सेइंग नॉट अलाउड. दे आर सेइंग नॉट अलाउड. नाही एकच नियम सगळ्यांना लागू पडतो. होते ना बाकीच्यांना पण यूज करू द्या. नाही कशासाठी टेनिस बॉलला अलाउडच नाहीये. भिवंडी टीम आपको अलाउड है चलेगा. उनको फ्रैक्चर है कुछ इसकी वजह से वो पूछ रहे. हाँ नाही म्हणाले नाही म्हणाले. नहीं अगर आपकी टीम को भी अगर विकेट कीपर पहनना है तो पहन सकते, कोई दिक्कत नहीं है. नाही असं नको. दिस इज नॉट द रूल. अच्छा नकोच फाइनल. ठीक है. अभी ऐसा है कि अभी कोई नहीं पहन सकता. अगर ये उनको निकालने को बोला है तो अभी कोई नहीं पहन सकता है. हाँ नाही म्हणतायत ते. चलेगा. ठीक आहे. त्यांचं डिसिजन मागे घेतलंय त्यांनी. त्याबद्दल त्यांचं एक ह्युमॅनिटी दाखवली आहे. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. टाळ्या वाजून. त्यांनी अलाव केलं एवढ्या मॅचसाठी फक्त, बाकी कोणाला अलाव नाही. थँक्यू व्हेरी मच. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट चेंडू. गुडलँड टप्प्यावरचा हा चेंडू बॅट्समनने पुल करण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न फसलेला आहे. आणि क्रिकेट हा खेळमेळीचा एक गेम आहे, त्यामुळे कोणत्याही खेळाडूने नाराज व्हायचं नाही आहे. आपण आपल्या तब्येतीसाठी आणि एक एन्जॉयमेंट म्हणून हा क्रिकेट टुर्नामेंट कर्जत मेडिकल असोसिएशन तर्फे भरवण्यात आलेला आहे. एक अपील केलेली आहे, परंतु अंपायरचा इशारा आहे वाईड. 5 चेंडू आणि 3 धावा. कृपया स्कोरर इथे जरा जवळ बसला तर बरं पडेल. ओके ओके. यावेळी मात्र यॉर्कर लेवलचा चेंडू मिस झालेला आहे. गती परिवर्तन आणि पहिलं षटक समाप्त. 3 धावा. पॉवर प्लेचा फायदा या संघाला उठवता आलेला नाही, परंतु निश्चितच पुढच्या ओव्हर्समध्ये ते कमबॅक करतील अशी अपेक्षा आपण
या संघाकडून ठेवूया. प्रतिस्पर्धी संघाकडून अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, क्षेत्ररक्षण. बॉलरचं नाव अविनाश, डॉक्टर अविनाश आपल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत. पाच ओव्हरचे मर्यादित षटकाचे हे सामने कर्जत मेडिकल असोसिएशन आयोजित कोतवालवाडी ट्रस्ट या मैदानावरती संपूर्ण खचाखच भरलेलं हे स्टेडियम. सध्या उन्हाचा तडाखा जास्त नसल्यामुळे प्रेक्षकही आले नाही आहेत. मर्यादित प्रेक्षक आणि त्यांच्या समोर हा मर्यादित षटकांचा सामना. अतिशय उत्कृष्ट चेंडू, परंतु निर्धाव हा चेंडू. सामन्याचं दुसरं षटक. यावेळी मात्र उंच टोललेला चेंडू आणि पाहूया होतोय का कॅच, परंतु गेलेला आहे षटकार. सामन्यातील हा पहिला षटकार या संघाकडून. आणि आपल्या संघाची धावसंख्या कशी वाढवायची या विचारामध्ये असतानाच अतिशय उत्कृष्ट फटकावलेला हा चेंडू सीमा रेषा पार षटकार. आणि सध्या जरा म्युझिकचा जरा थोडासा यावेळी मात्र उत्कृष्ट चेंडू, परंतु पाहूया फील्ड होतोय का. आणि अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग, संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत निश्चितच. आणि अतिशय लयबद्ध फलंदाजी म्हणतोय आपण, ती लयबद्ध फलंदाजी या संघाकडून आपल्याला पाहावयास भेटत आहे. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आपल्या संघाच्या धावा कमीत कमी कशा वाचवता येतील हे क्षेत्ररक्षकाकडून पाहिलं पाहिजे. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू, परंतु त्याचा फायदा उठवता आलेला नाही आहे. आणि यावेळी मिसफिल्ड. आणि वाढवता येईल हे एकच ध्येय या फलंदाजाकडे दिसून येत आहे. यावेळी मात्र चेंडू मिस झालेला आहे. सामन्याचं दुसरं षटक. यावेळी मात्र उंच सोडवलेला फटका, हा सीमा रेषा पार षटकार. दोन ओव्हर आणि 20 स्कोर झालेला आहे भिवंडी या संख्याचा. सामन्याचं दुसरं षटक समाप्त झालेलं आहे आणि 2 ओव्हरमध्ये 20 धावा टोलवलेल्या आहेत भिवंडी या संघाने. आपला इरादा त्यांनी स्पष्ट केलेला आहे. शेवटच्या 3 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या कुटायची आहे आणि समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला एक मोठं आव्हान द्यायचं आहे की जसं कर्जत मेडिकल असोसिएशन एक मोठं टार्गेट दिलेलं होतं की ते बदलापूर या संघाला चेस करता आलं नाही. आणि सामन्याचा पहिला जो टुर्नामेंटचा पहिला सामना होता तो कर्जत मेडिकल असोसिएशन या संघाने जिंकलेला आहे. तसंच काहीतरी ध्येय भिवंडी या संघापुढे. आणि आताच पनवेल लेडीज डॉक्टर टीम कोतवालवाडी मैदानामध्ये हजर झालेले आहेत. त्यांचं कर्जत मेडिकल असोसिएशन तर्फे मी स्वागत करतोय. थोड्याच वेळामध्ये लेडीज टुर्नामेंट सुद्धा इथे चालू होणार आहे. या मॅच नंतर सिंगल मॅच आहे. सामन्याचं तिसरं षटक. गोलंदाज आहेत संजय, संजित. यावेळी मात्र चेंडू झालेला आहे मिस आणि बॅट फिरलेली आहे हवेमध्ये, परंतु जोरदार बॅट फिरलेली आहे त्यामुळे त्यांचा बॅलन्स थोडा बिघडला होता. परंतु या चेंडूवरती निर्धाव धावा काहीच नाहीये, परंतु जर फटका बसला असता तर षटकार होताच.
ज्या पद्धतीने अतिशय लयबद्ध गोलंदाजी, परंतु फुलटॉस चेंडू यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग आणि संघासाठी 3 धावा निश्चितच वाचवलेल्या आहेत या फिल्डरने. आणि प्रयत्नाची पराकाष्ठा चालू आहे क्षेत्ररक्षण या संघाची की जास्तीत जास्त धावा आपल्याला रोखायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला टार्गेट चेस करताना आपल्या फलंदाजावरती दबाव येणार नाही आहे, कारण हा दबावच भल्या भल्या मोठ्या बॅट्समनला गुडघे टेकायला लावतो. त्यामुळे जास्तीत जास्त धावा वाचवायच्या आहेत हे क्षेत्ररक्षक संघाने कन्फर्म केलेलं आहे. संघाचं तिसरं षटक. यावेळी मात्र पुन्हा तोच फटका, परंतु यावेळी मारलेला आहे षटकार सीमा रेषा पार. आणि भिवंडी टीमचा एक मनसुबा जाहीर झालेला आहे की उर्वरित चेंडूमध्ये जितक्या धावा आपल्याला सरकार 10-10 पंढरी शेठ फडके. अतिशय उत्कृष्ट बैलगाडा नियंत्रण. यावेळी मात्र यॉर्कर चेंडू, परंतु कार्पेट लेवलचा फटका. आणि यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग. 2 धावेचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र डायरेक्ट हिट चुकलेला आहे. आणि 2 धावा मात्र भिवंडी या संघाने अर्जित केलेल्या आहेत. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा आपल्या संघासाठी महत्वपूर्ण असं योगदान. क्षेत्ररक्षक अतिशय चपळाईने बॉलवरती येत आहेत आणि संघासाठी धावा वाचवण्याचा प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत. यावेळी मात्र उंच उडालेला फटका, पाहूया झेल होतोय का नाही. यावेळी मात्र पुन्हा एकदा तीच झालेली आहे फसगत आणि चेंडू झालेला आहे ड्रॉप. असे चेंडू जर तुम्ही सोडायला लागले तर निश्चितच प्रतिस्पर्धी संघाला याचा फायदा होतोय, कारण बॅट्समन झालेला आहे सेट आणि तो धावा कुटण्याचं काम अतिशय जोरात करतोय. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. यावेळी मात्र उंच उडालेला फटका, पाहूया झेलबाद होतोय का 6 होतोय. आणि यावेळी मात्र पुन्हा एकदा 6. तुम्हाला आत्ताच बोलवलं की कॅचेस विन द मॅचेस. तुम्ही जर फलंदाज उठवणारच आहे. (37) 3 ओव्हर कंप्लीट. शेवटचे 2 षटकं या सामन्यामध्ये बाकी आहेत आणि साधारणपणे 12च्या रन रेटनुसार 37 हा स्कोर केलेला आहे भिवंडी या संघाने. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. 12.33 अतिशय ॲक्युरेट टक्केवारी इथे दाखवलेले आहेत आपले जे कोऑर्डिनेटर आहेत सर त्यांनी. 12.33 या धावगतीने 37 या धावसंख्या. यावेळी मात्र उंच ओढालेला फटका, पाहूया सीमा रेषा पार चौकार. अतिशय अफलातून हा फटका, नजाकत जी म्हणतो आपण ती या फटक्यामध्ये आपल्याला दिसून आलेली आहे. डॉक्टर कुलदीप इंगोळे यांच्या सौजन्याने ही स्पर्धा आपल्या इथे पार पडत आहे. मातोश्री डायग्नोस्टिक सेंटर, कर्जत, नेरळ आणि बदलापूर येथे तिन्ही शाखेमध्ये त्यांचं वर्चस्व. डॉक्टर कुलदीप इंगोळे सर यांना मी मनापासून. हॅलो. अच्छा अच्छा अच्छा, लाईट गेली का काय. अजून कोण आहे. कुलदीप सर. हां, नाव लिहून द्या. नाव द्या. काय मिस व्हायला नको नाव, नाही परत केस टाक. यावेळी मात्र डबल घेण्याचा इरादा, परंतु
सुंदर असा 6 भिवंडी टीमकडून. पनवेल स्ट्रायकर आमच्या लेडीज टीमचं आगमन. स्ट्रायकर या लेडीज टीमचं आम्ही कर्जत मेडिकल असोसिएशनतर्फे हार्दिक स्वागत करतोय. दोन्ही टीमचे पुन्हा सुंदर असा फटका. अरे वा, सुंदर क्षेत्ररक्षण. बाउंड्री अडवली आहे. रनआउट. सुंदर असे क्षेत्ररक्षण, बाउंड्री अडवली आहे. कल्याण संघाचे क्षेत्ररक्षण. मी पनवेल मी त्यांना सुंदर असं क्षेत्ररक्षण विकेट किपर कडून आणि कॅच ड्रॉप करण्यात आलाय. ओके, थँक्यू. तेवढा मान दिल्याबद्दल आभार आहे. तुमचे चरण स्पर्श करतो. जर तुम्ही अशा घालवल्या तर ह्याचं जे बर्डन आहे आपल्या फलंदाजावरती येत आहे. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. पॉइंटच्या डोक्यावरून मारलेला हा फटका होता की जो गेलेला आहे सीमारेषा पार चौकार. यावेळी मात्र उंच उडालेला फटका, परंतु ग्राउंड शॉट खेळलेला. आणि यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग. आपल्या संघासाठी निश्चितच 3 धावा या वाचवलेल्या आहेत आणि आपल्या संघाचा जो धाव संख्या आहे ते आटोक्यात आणण्याचा काटोकाट प्रयत्न हा नवीन क्षेत्ररक्षक करत आहेत. पनवेल टीमने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. लेडीज पनवेल टीम टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली आहे. काय झालं चौथा
मलमिन हेल्थ ओके, त्यांचा मी आभार मानतोय. 50ची शक्यता आहे सामन्यातील, बहुधा दुसरी 50 असेल. यावेळी मात्र कार्पेट लेवलचा शॉट, परंतु उत्कृष्ट फिल्डिंग, संघासाठी निश्चितच 3 धावा वाचवलेल्या आहेत. आणि मलमिन आणि हेल्थ ओके चौकार हा रोखलेला आहे या खेळाडूने. कर्जत मेडिकल असोसिएशन आयोजित डॉक्टर कुलदीप इंगोळे मातोश्री डायग्नोस्टिक सेंटर, डॉक्टर संदेश रोटे, डॉक्टर अविनाश टकले यांनी स्पॉन्सर केलेली ही टुर्नामेंट अतिशय उत्कृष्टरित्या या ग्राउंडवरती सुरू आहे. सिंगल धाव संख्या घेतलेली आहे आणि ट्रॅक केलेला आहे रोटेट. यात होईल ना सर, यात होईल ना. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट. आणि यावेळी मात्र उंच उडालेला षटका, हेल्थ ओके आणि मलमिन षटकार.
त्यामुळे ही इव्हेंट सुद्धा आज जी होणार आहे ती सुद्धा अतिशय सुंदर होईल आपल्या सहकार्याने, अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू. अतिशय उत्कृष्ट संवाद डॉक्टर सरांनी ते प्रकट केलेला आहे आणि निश्चितच एक रायगड मेडिकल असोसिएशनचे आधारस्तंभ म्हणून आज आपण डॉक्टर आशुतोष सरांना पाहतोय की त्यांच्या मार्फतच स्पोर्ट्स आणि अतिशय उत्कृष्ट बोल्ड यावेळी एक मोठी धावसंख्याचा पाठलाग करताना येणारा दबाव हा पुन्हा एकदा स्पष्ट झालेला आहे. त्यामुळे क्षेत्ररक्षण करताना प्रत्येक क्षेत्ररक्षकाने आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा कशा वाचवायच्या हा विचार निश्चितच करावा लागेल. परंतु ही तर सुरुवात आहे. अजून फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. वन डाऊनला आलेला हा फलंदाज आपल्या संघाचा जो बोजा आहे तो आपल्या खांद्यावरती घेताना दिसून येत आहे आणि धावसंख्या चेस करायची आहे 77. हा जर सामना जिंकायचा असेल तर 77 धावसंख्या 5 षटकामध्ये आपल्याला घ्यायची आहे. यावेळी मात्र अतिशय रक्षात्मक खेळलेला हा फटका, नजाकत भरपूर. भिवंडी या संघाचा अतिशय उत्कृष्ट गोलंदाज यावेळी मात्र चेंडू गेलेला आहे आणि हंपायरवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु हंपायर काय दबावाला बळी पडत नाहीयेत. काय म्हणाल सर? नक्कीच हंपायर डिसिजन इज द लास्ट आणि अतिशय चांगले हंपायरिंग आपण यावेळेला प्रोव्हाइड केलेले आहेत. डॉक्टर गणेश साळुंके यांच्या मेहनतीला हे फळ आलेलं आहे. एका 8 दिवसाच्या शॉर्ट नोटीसमध्ये या इव्हेंटचं अरेंजमेंट अतिशय सुंदररित्या केलं आहे डॉक्टर गणेश साळुंके यांनी. आणि हा पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने मारलेला फटका, 1 रन मिळालेली आहे कल्याण संघाला. भिवंडी यांनी अतिशय सुंदररित्या गोलंदाजी केली आणि जखडून ठेवलेत बॅट्समनना. कल्याणची बॅटिंग आपण बघितलेली आहे, अतिशय चांगले बॅट्समन आहेत आणि बॉलिंग म्हणाल तर स्टंप टू स्टंप बॉलिंग चालू आहे भिवंडी संघाची. 4 बॉल 1 रन दिले फक्त आणि हा उत्तुंग फटका मारलेला आहे लॉंगांच्या दिशेने. 4 रन. फेल तो संजित या डॉक्टर संजित यांनी सुंदर फटका मारलाय लॉंगांच्या दिशेने आणि चौकात हेल्थ ओके चौका. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा उत्तुंग फटका, बघूया काय होतं त्याचं. पुन्हा एकदा चौकार, हेल्थ ओके चौकार, हेल्थ ओके चौकार. मुलबी जास्त वाजवू नका, नाही तर लोक डान्स करतील इथे. साधारण पहिलं षटक आणि धावसंख्या आहे 9. रिक्वायर्ड रन रेट मात्र पोचला आहे तो 17 वरती आणि इथे IPL सारखी बॅटिंग आपल्याला पाहाव्यास भेटली पाहिजे. परंतु समोरचा प्रतिस्पर्धी क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे तो सहजासहजी धावा देईल असं वाटत नाहीये. प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागणार आहे या फलंदाजांना, कारण 5 षटकामध्ये हवे आहेत 77 धावसंख्या संघाला विजयाचं चव चाकण्यासाठी. टुर्नामेंटचा हा दुसरा सामना अतिशय रोमांचक अवस्थेमध्ये. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट पडली असताना सुद्धा 1 ओव्हर 9 या धावसंख्येवरती पोचलेला आहे कल्याण हा संघ. प्रयत्नाची पराकाष्ठा, शेवटपर्यंत हार न मानण्याची जी वृत्ती आहे ही प्रामुख्याने या संघामध्ये दिसून आलेली आहे आणि पाहूया काय होतंय.
पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल. मलमिना, ओके, स्पेलिंग करेक्ट केलेलं आहे आणि हार्ड डिस्कमध्ये सेव्ह झालेलं आहे. यावेळी मात्र गॅपमध्ये, परंतु अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग. याच गोष्टीची आपण वारंवार सर चर्चा करतो. क्षेत्ररक्षण नक्कीच मॅच कॅचेस विन मॅचेस म्हणतात, तसंच फिल्डिंग हे पण महत्त्वाचं आहे. एक बॅट्समन ओव्हरमध्ये 10-12 रन्स मारतो, तसंच 10-12 रन्स अडवू पण शकतो फिल्डर, आणि त्याचा परिणाम मॅचच्या जिंकण्यावर होऊ शकतो. तर अतिशय सुंदर भिवंडी संघाचं क्षेत्ररक्षण. तिसरा बॉल घेऊन येतात आणि हा ऑफ साईड दे ऑफ स्टंप. अतिशय हा ऑफ साईड दे ऑफ स्टंप बॉल टाकण्याबद्दल काय म्हणताय संदीप माने? नाही, यात बॉलरचा ग्रेटनेस आहे सर, त्याबद्दल काही दुमत नाही आहे, परंतु सर्वस्वी चुकी फलंदाजाची आहे सर, कारण त्यांनी मिस केलेला आहे. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी होती सर, चौकार किंवा षटकार. यावेळी मग आणि सरांनी जी गोष्ट सांगितलेली आहे त्या गोष्टीवरून मला एक आठवण झाली. आपण MS धोनी हा पिक्चर पाहिला असेल तेव्हा महेंद्रसिंग धोनी बोलतायत की सिनियर प्लेअरचा जरा प्रॉब्लेम झालेला आहे, कारण फिटनेसचा इश्यू आहे. बॅट्समन धावा काढतो, गोलंदाज विकेट काढतो, परंतु क्षेत्ररक्षक हा असा आहे की तो प्रत्येक सामन्यामध्ये 12 ते 14 धावा वाचवतो आणि अपोजिशनवरती प्रेशर आणतो. या गोष्टीची आठवण मला आता सरांच्या वक्तव्यावर झालेली आहे. आणि बॉल लेडीजच्या, ओके ओके ठीक आहे. अझीम, अतिशय उत्कृष्ट फटका. यावेळी मात्र सीमा रेषा पार षटकार. मलमिना षटकार आणि हेल्थ बॉलमध्ये 60 रन पाहिजेत. मागचा बॉल स्लॉटमध्ये पडला, चुकीला माफी नाही, षटकार. आणि हा आउटसाइड द ऑफ स्टंप, बहुतेक वाईडचा इशारा अंपायरचा. आणि पुन्हा एकदा एक धाव रोखण्यासाठी हा आउटसाइड द ऑफ स्टंपचा उपयोग केला जातो बॉलरकडून. सुंदर गोलंदाजी अझीज कडून, डॉक्टर अझीम. आणि पुन्हा एकदा कन्फ्युजन चालू आहे, धाव काढायची की नाही, परंतु सुरक्षितरित्या धाव काढलेली आहे कल्याण संघाने. 19 धावसंख्या झाली आहे 2 ओव्हर नंतर, आणि मोठा डोंगर रचायचा आहे धावसंख्येचा. बघूया काय होतंय ते. क्रिकेटमध्ये काही येऊ शकतं. एका ओव्हरमध्ये 36 रन सुद्धा होऊ शकतात. प्रत्येक बॉलला 6 मारू शकतात. त्यामुळे शेवटच्या बॉलपर्यंत कुठलाही धीर न सोडता संघांनी खेळायचं आहे. कर्जत मेडिकल असोसिएशनचे फाउंडर मेंबर डॉक्टर डहाके सर, डॉक्टर शितूत सर या मंचावरती आज वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत त्याबद्दल, आणि आपले सर्वात सिनियर डॉक्टर बोपतराव सर, मागच्या वर्षीचे प्रेसिडेंट, आपला बहुमूल्य वेळ आपल्या असोसिएशनसाठी देण्यामध्ये मोलाचा वाटा उचललेला. आणि ही स्पर्धा यशस्वी करून दाखवण्याचा वेळा हा उचललेला असल्यामुळे सर्व कर्जत मेडिकल असोसिएशनचे सभासद या स्पर्धेमध्ये दाखल. अतिशय उत्कृष्ट नियोजन. सर्वप्रथम कर्जत मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अमित सर, सेक्रेटरी भावेश ओसवाल, आणि आपले ऑर्गनायझिंग चेअरमन या टुर्नामेंटचे डॉक्टर गणेश साळुंके अथक परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वी करून दाखवण्यामध्ये त्यांचा रस जास्त आहे आणि त्याबद्दल त्यांचं योगदानसुद्धा वाखाणण्यासारखं आहे. थोडं जरा गेमचा स्पीड वाढवला पाहिजे, कारण सूर्याचा प्रकोप नंतर नंतर वाढत जाणार आहेत आणि मर्यादित षटकांचे सामने हे अजून मर्यादित केलं तर ते संघांना परवडणारसारखं नाही आहे. त्यामुळे कृपया फास्ट गेम करायचा आहे. सामन्याचं तिसरं षटक. आत्ताच 31 डिग्री टेम्परेचर दाखवत आहे, पुढे किती होईल माहीत नाही, त्यामुळे लवकरात लवकर. आणि हा स्ट्रेट ड्राईव्ह 4 रन, अतिशय सेफ आणि सुंदर फटका. हेल्थ ओके मुलमिना.
चांगली करायलाच पाहिजेत आणि 1-2 धावसंख्येपेक्षा चौकार षटकारांची अपेक्षा आहे आणि हा पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप एकही धाव नाही. सर सातत्याबद्दल काय म्हणाल? तुम्हाला सातत्य या शब्दाबद्दल काय बोलाल? आणि पुन्हा एकदा फटका मारलेला लेग साइडला आणि हा बहुतेक डोक्यावरून गेलाय फिल्डरच्या. मुलमीन हेल्थोके चौकार. बहुतेक बॅट्समनने हा शब्द ऐकलेला वाटतोय सातत्य, कारण सातत्य जर आपल्या एकदा बॉबी देओल मैदानामध्ये अतिशय उत्कृष्ट फलंदाजीचा नमुना कल्याण या संघाकडून 12 बॉल 44. एक तर युवराज सिंग व्हावं लागेल. 13 बॉल. एक मिनिट, थोडं कन्फ्युजन आहे. हाँ, एक बॉल आहे, एक बॉल बाकी आहे. कृपया गैरसमज नको. यावेळी मात्र चेंडू सेफली विकेट किपरच्या हातामध्ये. आपले स्पॉन्सर मातोश्री डायग्नोस्टिक आणि डॉक्टर संदेश रोटे, स्टार स्पोर्ट्स कॅम्प, अविनाश टरेले ह्यांनी स्पॉन्सरशिप तर दिली, पण मातोश्री डायग्नोस्टिकची ॲम्ब्युलन्स सुद्धा त्यांनी आपल्याला दिवसभरासाठी प्रोव्हाइड केली आहे. कोणाला परमेश्वर करो, कोणाला त्याची गरज पडू नये, सगळ्यांनी हेल्दी आणि चांगलं क्रिकेट खेळावं. पण आपण एक सुविधा बाजूला अवेलेबल करून ठेवली आहे. मातोश्री डायग्नोस्टिक यांची HR स्कॅनची ॲम्ब्युलन्स बाजूला आहे, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. थँक्यू डॉक्टर गणेश साळुंके. असे ऑर्गनायझर्स पाहिजेत की ज्यांनी सर्व बाबतीत विचार केलेला आहे आणि आता ॲम्ब्युलन्स पण एक अवेलेबल केलेली आहे. इथे मुलमिना आणि हेल्थोके हे 2 स्पोर्ट्स ड्रिंक्स पण ठेवलेले आहेत की ज्यांना डिहायड्रेशन होऊ नये. आता 31 डिग्री टेम्परेचर आहे, अजून 5-6 डिग्री वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर सामने चालू ठेवून लवकरात लवकर संपवावेत, जास्त वेळ घालवू नये असं मला वाटतं प्रत्येक संघाने. पुढची मॅच होणार आहे लेडीज टीमची. त्याचे काही नियम वेगळे आहेत, बघूया. अंपायर्सना एकदा त्यांचं डिस्कशन करून 2 संघांशी आपण ते नियम पुन्हा एकदा रिवाइज करू आणि पुढे ती मॅच चालू ठेवू. धन्यवाद. यावेळी मात्र उंच ओढायलेला फटका आणि सीमा रेषा
अतिशय विद्युत वेग आपले डीजे ऑपरेटर बॅटला चेंडू लागता क्षणी इथे म्युझिक ऑन. यावेळी मात्र उंच अडलेला फटका आणि पाहूया झेलबाद होतोय का. यावेळी मात्र पुन्हा एकदा आमचे ममदापूरचे रेहान पाल्टे इंटरनेट सर्व्हिसवाले, त्यांना एक शब्द काल फोन केला आणि त्यांनी लगेच आपल्याला वायफाय अवेलेबल करून दिला. त्यांना मी स्पेशली सांगितलं होतं मला 100 MBPSचं स्पीड हवं आहे आणि मी आता जस्ट आमच्या यूट्यूबरला विचारलं, त्यांनी सांगितलं 100 MBPSचं स्पीड आपल्याला मिळालेलं आहे. अहो सर, तुम्ही 100 MBPSचं स्पीड काय मागताय? तुम्ही जर बोलले असं ना 500चं दिलं असतं त्यांनी सर. तुमचा शब्द ते खालू टाकू देत नाही सर, ते डाय मारून कॅच करतात सर, कारण त्यांना माहिती आहे हा माणूस काय ताकदीचा आहे. 10 चेंडू आणि 31 धावांची गरज. यावेळी मात्र उंच ओढालेला फटका आणि हेल्थ ओके 6. हेल्थ ओके. मलमीना हॅट्रिक 6. आणि कोण पैसे लावणार आहे का हॅट्रिक 6 साठी? नाही पैसे आता मारलेले आहेच ऑलरेडी, त्यांना बेनिफिट भेटला पाहिजे ना. हा डॉक्टर इरफान हे बॉलिंग टाकतात, शॉर्ट पिच टाकतात, त्यामुळे बॅट्समनला अतिशय सोपं जाते मारायला. आणि पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप. बघा पुन्हा एकदा निर्धाव झालेला आहे आउटसाइड दी ऑफ स्टंप. टेनिस बॉलमध्ये खासियत आहे बॉलरची की आउटसाइड दी ऑफ स्टंप टाकल्यावर 6 जाण्याची शक्यता फार थोडी असते आणि लेगला आणि शॉर्ट पिच टाकले तर नक्कीच 6 जाऊ शकते. शेवटचा बॉल घेऊन येत आहेत. वॉर्निंग द्यायचे, फक्त वॉर्निंग, ओनली फर्स्ट वॉर्निंग. यावेळी मात्र अंपायर थोडासा विचार करतायत, कारण मला रविचंद्रन अश्विनची आठवण झाली सर आणि दीप्ती शर्मा, हे 2 जे दिग्गज खेळाडू माझ्या डोळ्यासमोर उभे आहेत. आणि आता त्यांचाच काय जो रिव्ह्यू आहे फैसला, त्या संदर्भात सर कायदा करायचा आहे आपणाला सर आपल्या टेनिस टुर्नामेंटला. फर्स्ट अंपायर शिवाद आणि 3 बाद ही नवीन म्हण एक प्रचलित झालेली आहे. यावेळी मात्र चेंडू गेलेला आहे गॅपमध्ये. पाहूयात दुसरी रन होते की नाही. मिसफिल्ड झालेले आहे आणि 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत कल्याण या संघाने. आणि अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आणि त्याच तोडीचे क्षेत्ररक्षण भिवंडी या संघाकडून. 6 चेंडू आणि 21 धावा. समीकरण जरा थोडंसं टफ वाटतंय. अशक्य असं काही नाही क्रिकेटमध्ये सर. प्लीज, कारण 6 चेंडू. डॉक्टर हितेश आणि डॉक्टर संजीत यांची बॅटिंग बघितल्यावर असं वाटते की 6 चेंडू 21 धावा ना, 21 धावा करणं त्यांना अशक्य नाहीये. आणि भिवंडीची बॉलिंग आता बघूया. पुढचा बॉलर डॉक्टर जावेद कशी बॉलिंग टाकतायत. पेस मोठा दिसतोय, मोठा त्यांनी स्टार्टअप घेतलेला आहे. आणि हा पहिला बॉल शेवटच्या षटकातला आणि हा 1 रन मिळालेले. चोरटी धाव घेतलेली आहे विकेट किपरच्या हातात बॉल असताना सुद्धा. परंतु या 1 धावेने असा काही फरक पडत नाहीये. मोठे उत्तुंग षटकार आणि चौकारांची अपेक्षा आहे बॅट्समन कडून. 20 धावांची आवश्यकता आहे आता. मागच्या ओव्हरला 6 बॉलमध्ये 22 रन्स मारले आहेत, त्यामुळे या ओव्हरमध्ये काही येऊ शकतं.
आणि पुन्हा एकदा उत्तुंग फटका लॉंग ऑनच्या दिशेने. हेल्थ ओके. षटकार षटकार षटकार. चार चेंडूत 14 धावांची गरज कल्याण या संघाला. अतिशय उत्कृष्ट आणि रोमांचक स्थितीमध्ये येऊन ठेपलेला हा सामना. यावेळी मात्र पाहतायत अंपायरकडे आणि पुन्हा एकदा वाईडचा इशारा. अतिशय उत्कृष्ट अंपायरिंगचा एक नमुना आपणाला या कोतवालवाडी ग्राउंडवर पाहायला भेटतोय सर, काय म्हणाल? नक्कीच हे दोघंही अंपायर न्यूट्रल आहेत. कुठलाही बायस डिसिजन न घेता डिसिजन घेणार असेच अंपायर आपण निवडले त्या इव्हेंटसाठी. आणि हा तिसरा बॉल घेऊन येत आहेत आणि पुन्हा एकदा झुंतुंग मारलेला आहे. बघूया. अरे हा षटकार. मस्त बॅटिंग करतायत. 3 बॉल 7 रनची आवश्यकता आहे. हितेशसाठी कोणीतरी बक्षीस लावा प्लीज. अतिशय उत्कृष्ट फॉर्म मध्ये आहेत डॉक्टर हितेश. मिस झालेला आहे चेंडू आणि अतिशय कमबॅक. काय म्हणाल सर? नक्कीच नक्कीच हीच तर खासियत असते क्रिकेटची. आता 2 बॉलमध्ये किती? 7. मॅच जिंकली तर 500 रुपये मिळणार आहेत संजित यांना, हितेश यांना. हितेश सर, शून्याची किंमत किती असते बघा. मॅच जिंकल्यानंतर 500च्या ऐवजी 5000 झालेले आहेत. एक शून्य जोडला की 500चा 5000, अजून जोडला की 50,000. अतिशय उत्कृष्ट रोमांचक स्थितीमध्ये येऊन ठेपलेला हा सामना. 2 चेंडूमध्ये 7 धावांची गरज कल्याण या संघाला. आणि भिवंडी संघा उत्कृष्ट गोलंदाजी, परंतु मागचं जे षटक होतं ज्या षटकामध्ये 22 धावा कुठलेल्या होत्या. पुन्हा एकदा एक प्रॉब्लेम, थोडंसं कन्फ्युजन अंपायर मध्ये आणि ते येत आहेत डगआउट मध्ये. आणि आयोजक एकच माहिती अंपायर डिसिजन इज फायनल. अंपायर जर खरोखरच हार्ट इंजुर्ड असेल तरच रिटायर होता येतं. हा इंटरनॅशनल नियम आहे. निघून गेला कारण काय सुपर ओव्हर होती, त्याला 2 रन पडायचे होते. आता रिसेंटली बरोबर आहे, चालतंय ते. नाही चालतंय रिटायर चालतंय. अंपायरने सांगितलं असेल, अंपायर बोलेल तेच फायनल होईल. आता पुन्हा कन्फ्युजन्स नको. 2 धावा 7 रन पाहिजेत. 2 बॉल 7 रन पाहिजेत. आणि तसे कॅपेबल डॉक्टर संजित अजून पिचवर आहेत आणि नवीन आणि हितेश. आणि हा उंच फटका मारलेला आणि 6 इक्वल केला स्कोर. एक बॉल आणि हा बघा जिंकलेलं आहे कल्याण. अतिशय सुंदर
फोर मारले बोथ वेल टू गेम. मातोश्रीकडून 50,000 रोख पारितोषिक बक्षीस कॉमेंटेटर संदीप माने यांना.